जर तुम्ही 10 किलो वजन कमी केलाय तर एवढं 7-8 दिवसात 10 किलो वजन वाढणार नाही. हा माझा चांगलाच अनुभव आहे. आता अनिकेताताईंचं 70 आहे तर तुमचं ते 70च राहणार आहे. काटा हलणार नाहीये. झाला तर 71 नाहीतर तो 70. तुम्हाला जर समजा दिवाळीमध्ये वजन कमी केलेलं ते वाढू नये म्हणून काय करावं हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर डब्यापर्यंत जाताय आणि चकली पण घेताय पण अजून चकली खायची वेळ येते त्यावेळेस परत डब्यात ठेवून देताय. नको खाल्ली तर परत वजन वाढेल. नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सर्वात प्रथम माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वजण दिवाळी उत्सव आनंदाने उत्साहाने साजरा करतो. छान फराळ, त्याच्यानंतर आकाशकंदील, दिवे छान आपण या दिवाळीला लावतो आणि छान असे जी दिवाळी आहे ती साजरी करतो. आणि जर समजा ह्या दिवाळीमध्ये किंवा दिवाळीच्या मागे पुढे आपण वेट लॉस जर्नीमध्ये असाल आणि आपण वजन कमी केलेलं असेल आणि दिवाळीमध्ये ते वजन कमी केलेलं वाढू नये, बरोबर आहे. दिवाळीमध्ये वजन कमी केलेलं वाढू नये म्हणून काय करावं असे बरेच मैत्रिणींना प्रश्न पडलेले असतात, बरोबर आहे. आता ऑगस्ट महिन्याची जी वेट लॉस जर्नी होती मैत्रिणींची ती पूर्ण झाली 3 महिन्याची. तर आता त्यांना पण बरेच प्रश्न पडले होते आता दिवाळीमध्ये काय करायचं. ज्यांनी सप्टेंबर ऑक्टोबरला सुरुवात केली त्यांना पण प्रश्न पडलाय, कारण की त्यांचे पण 4-4 5-5 किलो वजन कमी झालेले आणि जे आपले ऑगस्ट वाले त्यांचे तर छान 9 किलो 10 किलो असे वजन कमी झालेले आहेत. 5 किलो 6 किलो प्रत्येकाचा वेगवेगळा रिझल्ट आहे. पण आता ह्या दिवाळीमध्ये वजन वाढू नये कारण की फराळ आला दिवाळीमध्ये. छान चकली आहे, लाडू आहे, करंजी आहे, चिवडा आहे, असे वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते दिवाळीला बनवतो आणि आपण ते स्वतः बनवणार म्हटल्यावर आता ते खाणार आणि परत आपलं वजन वाढणार असे बरेच प्रश्न पडलेले असतात, बरोबर. तुम्हाला पण हेच प्रश्न पडलेले असणार. तर हे जे प्रश्न पडलेले आहेत ते माझे जे आता ऑनलाईन मेंबर्स आहेत जे माझ्याशी जोडलेले आहेत वजन कमी करण्यासंदर्भात त्यांचे आहेत तसे तुमचे पण असणार आहे. तर तुम्हाला जर समजा दिवाळीमध्ये वजन कमी केलेलं ते वाढू नये म्हणून काय करावं हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. व्हिडिओला थोडासा उशीर झालाय, घरातील कामं, मुलं घरी आहेत आणि दिवाळी त्याच्यामुळे मला व्हिडिओ मध्ये बनवता आला नाही. तर त्याच्यासाठी व्हिडिओ थोडासा उशीर झालाय पण तुम्हाला नक्कीच मदत करेल. अजून तर आहे फराळ शिल्लक आहे घरामध्ये, बरोबर आहे. अजून गावी जाणार आहे आपण, आईकडे जाणार, भावाकडे जाणार आहे. त्याच्यासाठी अजून पण ह्या ज्या मी टिप्स फॉलो करते ना त्या तुम्हाला मदत करतील. आता मी माझं वजन कमी केल्यानंतर ते दिवाळीमध्ये वाढू नये म्हणून मी काय करते, मी माझं जे रुटीन आहे, जे सणवारामधलं आहे, जे दिवसभरातलं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर दिवसभराचं जे रुटीन आहे फक्त ते आपलं डाएट संदर्भातलं असणार आहे आणि आपलं एक्सरसाइज संदर्भातलं असणार आहे. बाकीचं जे अदर डेली रुटीन ते मी दाखवत नाही, कारण की त्याचं आपला रोजचा जो डेली रुटीन आहे तुम्हाला माहितच आहे. भांडे घासणं, कपडे धुणं, फरची पुसणं हे सर्व आहे ते मी टाकत नाही. फक्त ज्या महत्वाच्या टिप्स आहेत त्याच डेली रुटीन मी टाकत असते. त्याच्यासाठी बऱ्याच मैत्रिणींना नक्कीच फायदा होणार आहे. आपलं जे कमी केलेलं वजन आहे ते वाढू नये त्याच्यासाठी आपण ह्या टिप्स फॉलो केल्या पाहिजे. नक्कीच तुम्ही त्या फॉलो करा, तुमचं वजन वाढणार नाहीये. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, दिवाळी आली की आपण फराळ बनवायला सुरुवात करतो. छान करंजी, चकली, लाडू, अनारसे, शंकरपाळे, चिवडा असे वेगवेगळे पदार्थ बनवतो. आता वजन कमी केलंय आणि आपण छान हातानेच फराळ बनवतोय आणि तो फराळ खायचा नाही म्हटल्यावर आपलं थोडंसं मनाला पण त्रास होतो, बरोबर आहे. थोडा थोडा त्रास होतो की परत खाल्ला तर वजन वाढणार अशी द्विधा मनस्थिती होते. कारण की बऱ्याच ज्या मैत्रिणी आहेत आता वजन कमी केलेलं आहे, ऑगस्ट मेंबर्स आहेत, त्यांनी चकली वगैरे केले, लाडू छान केले आणि त्या काय करतायत डब्यापर्यंत जाताय आणि चकली पण घेताय पण अजून चकली खायची वेळ येते त्यावेळेस परत डब्यात ठेवून देताय. नको खाल्ली तर परत वजन वाढेल आणि परत एक्सरसाइज वगैरे करायला लागेल, परत आपलं वजन वाढून जाईल आणि परत माघारी येत आहे असं आणि मला मेसेज करून सांगताय. तर मी उलट त्यांना सांगते तुम्ही खा, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही दिवाळीचा जो फराळ आहे तो खा, प्रमाणात खा. साखर आणि जे साखरेचे पदार्थ आहेत, गोड पदार्थ आहेत जास्तीत जास्त ते काय करा, ते कमी करा. म्हणजे कमी खा किंवा ते मग तुम्ही खाऊ नका. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही चकली, त्याच्यानंतर चिवडा, त्याच्यानंतर करंजी वगैरे तुम्ही खाऊ शकता. मी सांगितलंय त्यांना फक्त प्रमाणात खा. पण तरी ते मनाला एकदम घट्ट करून ठेवलंय त्यांनी. पण तरी जर समजा तुम्ही जर समजा दिवाळीचा जो फराळ आहे तो मागच्या दिवाळीला बनवला असेल आणि ह्याच दिवाळीला परत पुन्हा बनवलाय तर तुम्ही नक्कीच तो खाल्ला पाहिजे. कारण की आता हे दिवाळीचे जे पदार्थ आहेत ते सहज वर्षभर उपलब्ध होतात
आणि आपली दररोज दिवाळी असते, बरोबर आहे. तसेच बेकरीचे पदार्थ, तळलेले पदार्थ, फास्ट फूड हे पण पदार्थ आपण अधूनमधून खातच असतो. त्याच्यामुळे वर्षभर आपण जे आपलं वजन आहे वाढतंय त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. पण वजन कमी केल्यानंतर आपल्याला भीती वाटत असते की आपण हे पदार्थ खाल्ले तर आपलं वजन वाढेल. पण जर समजा तुम्हाला मेंटेन ठेवायचं असेल आणि तुम्ही खाऊन पिऊन डाएट केलेला असेल, घरगुती डाएट केलेला असेल, तर तुमचं वजन नाही वाढणार. आता 2.5 ते 3 वर्षाचा मला चांगला अनुभव आहे. वजन नाही वाढणार. वाढलं तर 1 ते 2 किलो पर्यंत वजन वाढू शकतं. जर तुम्ही 10 किलो वजन कमी केलाय तर एवढं 7-8 दिवसात 10 किलो वजन वाढणार नाही. हा माझा चांगलाच अनुभव आहे. त्याच्यासाठी तुम्ही खरंच फराळ जो आहे तो खाऊ शकताय. फक्त प्रमाणात खा, एवढंच मी त्यांना सांगते. आणि वॉकिंग सुरू ठेवा. नाही तुम्हाला एक्सरसाइजला वेळ मिळत दिवाळीनिमित्त तर वॉकिंग सुरू ठेवा. भरपूर पाणी प्या. सॅलेड आणि फळांचा पण समावेश करा. फक्त जो फराळ आहे तो सकाळी नाश्त्याला घेऊ नका. चहा आणि फराळ एकत्र घेऊ नका. तो कधी घ्या? जेवताना घ्या दुपारी, नाहीतर मग 3 ते 4 वाजता. त्याच्यानंतर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता. त्याच्यानंतर रात्री तुम्ही जेवण हलकं करू शकता. तर माझं जे आता वजन कमी केल्यानंतर जे दिवाळीचं रुटीन आहे, डेली रुटीन आहे, ते कसं असतं ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर थोडंसं लेट झालाय व्हिडिओ, पण तरी पण मी ते जो रुटीन आहे तो तुम्हाला सांगते, जेणेकरून ज्या मी टिप्स फॉलो करते त्या तुम्हाला मदत करतील, की अशा पद्धतीने फॉलो केल्याने आपलं जे वजन आहे स्थिर आहे. जिथे आता मी 50 माझं वजन आहे किंवा कोणाचं आता निकिताताईंचं 70 आहे, तर तुमचं ते 70च राहणार आहे. काटा हलणार नाहीये. झाला तर 71, नाहीतर तो 70च. माझा झाला तर 50, नाहीतर मग 51-52 असं पण तो स्थिर राहणार आहे. मग तो स्थिर काटा ठेवायचा असेल, मेंटेन ठेवायचा असेल, स्टेबल ठेवायचा असेल, तर तुम्ही ह्या टिप्स जर फॉलो केल्या तर नक्कीच ते स्थिर राहणार आहे, स्टेबल राहणार आहे, वाढणार नाहीये. तर मग चला तर आपण मी ज्या टिप्स फॉलो करते त्या तुम्ही बघा आणि फॉलो करा आणि तुमचं जे वजन आहे ते मेंटेन ठेवा. नक्कीच वजन वाढणार नाही. पण व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. माझं जे डेली रुटीन आहे तुम्हाला माहीतच आहे, अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे दाखवते तेच आहे. सकाळी कोमट पाणी, त्यानंतर सब्जा पाणी घेते मी. अ, इथे 1 चमचा रात्री सब्जा भिजत ठेवला होता आणि तो सकाळी मोठ्या ग्लासमध्ये घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये लिंबू टाकून पण तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जर दिवाळीचा फराळ खात असाल, तेलकट गोड पदार्थ बऱ्याच वेळा पचायला जड असतात. मैद्याचे खाल्ले तर मैदा पण पचायला जड असतो. तर तुम्ही दिवसातून 2 वेळा तरी ग्रीन टी घ्या किंवा ओव्याचा चहा घ्या. ओवा उकळून 1 कप घ्या तुम्ही, किंवा जिरं पाणी घ्या किंवा बडीशेप आणि जिरं एकत्र करून घ्या. म्हणजे पचन जे आहे ते तुमचं व्यवस्थित होणार आहे. मी जिरं पाणी किंवा ओवा पाणी, ग्रीन टी कोणतंही घेत नाही डिटॉक्स डे, कारण की शरीराची जी उष्णता आहे ती जास्त आहे. त्याच्यामुळे ती परत उष्णता वाढू नये म्हणून मी जास्तीत जास्त सब्जा घेते, म्हणजे शरीर थंड राहील त्याच्यासाठी. आणि मी दिवसभरात भरपूर पाणी पिते. सकाळी उठल्यापासूनच आता माझे 3 ग्लास पाणी होणार. म्हणजे असं जे पाणी आहे सॅलड वगैरे ते भरपूर असतं. त्याच्यामुळे मी शक्यतो जिरं पाणी वगैरे घेत नाही. आता मुलांना पण सुट्ट्या आहेत आणि मिस्टर पण घरी आहेत, त्याच्यामुळे एक्सरसाइज केलेली नाहीये. पण शेजारी टेकडी आहे. आमच्या घराच्या शेजारी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर तिथे सर्व वॉकिंगसाठी चाललोय आम्ही. आणि मुलं पण त्यांना सवय झाली आहे. शाळेला जाताना लवकर उठतात. त्याच्यामुळे आता घरी असल्यावर पण ते लवकर उठतात. त्याच्यामुळे त्यांना पण घेऊन जातो. मुलांना असं फ्रेश वातावरणामधून फिरवून आणलं, खेळवून आणलं तर नाश्ता, जेवण ते पण पोटभर करतात. दिवसभर फ्रेश राहतात आणि झोपतात पण चांगले. आणि त्यांना त्याच्यासाठीच आम्ही वॉकिंगला वगैरे गेलो तर त्यांना घेऊन जातो. 4 माणसांमध्ये जरा मुलं फिरतात, परत भेटीगाठी होतात मोठ्या माणसांच्या. कारण की मुलांना बरेच वेळा समोर जर समजा अनोळखी व्यक्ती दिसली तर त्यांना बघून बऱ्याच वेळा घाबरतात, लाजतात, बोलत नाहीत. आता त्याच्यासाठी जर वयस्कर बाबा दिसले, आजोबा दिसले तर त्यांना रामराम वगैरे करायला सांगतात. म्हणजे त्याचा जो स्वभाव आहे तो लाजरा-बुजरा होणार नाही. असं बिनधास्त तो कोणाशी बोलेल असा स्वभाव त्याचा करण्यासाठी बरेच वेळा आम्ही त्याला बोलायला लावतो समोरच्या व्यक्तींसोबत. आणि छान असं पळतात. त्याच्यामुळे त्यांचा जो मानसिक, शारीरिक आणि भावनिक विकास पण मुलांचा चांगला होतो. फ्रेश राहतात. अभ्यास वगैरे पण ते छान करतात. पण आता सध्या सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे अभ्यास तर काही नाही, पण छान खेळणं वगैरे त्यांचं सुरू असतंय. आणि आमच्या पुढे पुढे पळतात. कारण की कसं पक्षी पिंजऱ्यातून सोडल्यानंतर कसं भुरकून उडून जातात, तसे शहरामध्ये राहिलेले घरात दरवाजे बंद आणि बाहेर निघत नाही. आणि असे बाहेर काढल्यानंतर ते असे शांत बसत नाही किंवा शांत चालत नाही, असे पळतात समोर आणि आमच्या पुढे पुढे पळतात. खूप छान असं जंगल इथं झालेलं आहे आता पावसामुळे. आता कौस्तुभ, जान्हवी आणि जान्हवीचे बाबा त्यांची रनिंग सुरू झालेली आहे. मुलांसोबत आम्ही पण थोडंसं रनिंग करतो.
म्हणजे वॉकिंग होते, रनिंग पण होते, दम लागतो, घाम भरपूर येतो. मुलांचं पण रनिंग होतंय, त्यांचा पण जो खेळ आहे तो छान होतो. आणि नक्कीच तुम्ही जर समजा घरी असाल, मुलांना सुट्टी असेल, मिस्टर घरी असेल, तर असं फॅमिली सोबत तुम्ही जा सकाळी किंवा संध्याकाळी आणि त्यांच्यासोबत असा वेळ घालवा, छान वाटतंय. पप्पांना त्यांचा बराच वेळा वेळ मिळत नाही, पण ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस आम्ही जितका वेळ आम्हाला त्यांच्यासोबत घालवता येईल तितका घालवतो. असं मी पण त्यांच्यासोबत रनिंग करते. असे 3 ते 4 राउंड आमचे रनिंगचे होतात त्यांच्यासोबत आणि छान असा घाम येतो आणि एक्सरसाइज करायची पण गरज पडत नाही आणि मुलं पण दमलेले असतात. जसं 1 तास तरी आम्ही ते टेकडीवरती फिरतो आणि त्याच्यानंतर घरी जातो आणि मुलं भरपूर त्यांना भूक लागलेली असते. पोहे, उपीट, इडली जे असेल ते बनवलं का ते खातात. त्याच्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज माझ्याकडनं मिस्टर करून घेतायत. तर बऱ्याच वेळा माझ्याकडनं स्ट्रेचिंग एक्सरसाइज होत नाही क्लासेसमध्ये वगैरे पण. आणि त्याच्यामुळे पाठ वगैरे, कंबरदुखी वगैरे होत असेल तर स्ट्रेचिंग एक्सरसाइज ते मला शिकवतात आणि ते रोज एक्सरसाइज करतातच. जरी त्यांना 24 तास ड्युटी असेल तरी ते जिथे ड्युटीला असतात तिथे एक्सरसाइज करून घेतात. नंतर एका बाकड्यावर बसून ओटीपोटाला ताण देऊन छान स्ट्रेचिंग करून घेतलंय. पाठीला छान आराम मिळालाय मला. बरेच जे एक्सरसाइज नवीन-नवीन असतात तेच मला शिकवत असतात आणि त्यांना पण असं एक्सरसाइज करायला, फिटनेस राखून ठेवायला आवडतं. ते चहा पित नाही, गोड पदार्थ अजिबात खात नाही. आणि त्यांच्यामुळेच मला ही सवय इतकी चांगली लागलेली आहे. स्वतःचा फिटनेस जपतात आणि त्यांच्यासोबत मला पण फिटनेसमध्ये राहण्यास, व्यायाम करण्यास त्या भाग पाडतात आणि "तू हे कर, तुझ्यासून होणार आहे." आणि त्यांचं बघून मुलं पण करतात. मुलं पण आपल्या हळू शिकत असतात. तर तुम्ही पण असंच मुलांसोबत बाहेर पडा आणि आपण जर प्रत्येक लेडीज जर व्यायाम करत असेल, मिस्टर करत नसतात, तर त्यांना पण बाहेर काढा, वॉकिंगला न्या, थोडं-थोडं व्यायाम करायला सांगा. आपल्यासोबत त्यांचं पण फिटनेस चांगलं राहणार आहे. वॉकिंग, रनिंग त्याच्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज झाल्यानंतर मुलांसाठी जिथे खेळण्या लावलेल्या आहेत तिथे मुलांना घेऊन आलं. कौस्तुभ इथं घसरगुंडी खेळतोय. आता बरेच महिने झाले आम्ही टेकडीवरती आलो नाही कारण की पावसाळा होता त्याच्यामुळे मुलांना आणलं नाही. आम्ही पण आलो नाही आणि त्याच्यामुळे कौस्तुभ आज त्याला आनंद झालाय, खेळतोय आणि त्याचा बराच वेळ खेळत होता. कारण की जर समजा मुलांना अगोदरच इथं आणलं असतं तर ते इथून वॉकिंग वगैरे एक्सरसाइजला आले नसते आणि त्यांना एकटं सोडता पण आलं नसतं. त्याच्यामुळे मग अगोदर आम्ही काय केलं, वॉकिंग एक्सरसाइज, रनिंग करून घेतले. त्याच्यानंतर जिथे खेळणे आहे तिथे आणलं, खेळले. आता घरी चाललोय. बरेच टेकडीवरती भरपूर जण वॉकिंगसाठी, त्याच्यानंतर योगा करण्यासाठी, प्राणायाम करण्यासाठी आलेले असतात आणि भरपूर झाडं आहे, हिरवळ आहे आणि छान वाटतं. सकाळी-सकाळी फ्रेश वाटतं आणि डोळ्यांना खूप आराम मिळतो. पूर्ण निसर्गाचं जे वातावरण आहे त्याच्यात आल्यानंतर. आता घरी जायची तयारी आहे त्याच्यामुळे आज ऊन पण पडलेलं आहे. तरी 8 वाजले असतील. आम्ही लवकरच आलो होतो. घरी आल्यानंतर मी अंजीर आणि खजूर आणि जे मनुके आहे त्याची स्मूदी बनवणार आहे. 1 अंजीर घेतलाय, 2 काळी खजूर आणि मनुके घेतलेत मूठभर आणि 1 केळी घेतलेली आहे आणि 1 कप दूध. आता शरीरातली माझी उष्णता वाढलेली आहे त्याच्यामुळे मी अंजीर, खजूर आणि मनुके आणि केळी घेतेय. म्हणजे शरीरातली जी उष्णता आहे ती माझी कमी होणार आहे. त्याच्यामुळे मी तरी 7 ते 8 दिवस ही जी स्मूदी आहे ती मी डेली रुटीनमध्ये ठेवलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी ही स्मूदी घेऊ शकता किंवा इथे ॲपल खाऊ शकता. तुम्ही जर समजा तुम्हाला दिवाळीचा फराळ पण खायचा आहे, तर तुम्ही पोहे, उपीट स्किप केला आणि या ठिकाणी एखादं फळ खाल्लं तुम्ही किंवा केळी तशीच खाल्ली किंवा दूध पिलं आणि ड्राय फ्रुट्स खाल्ले, तरी भरपूर आहे. म्हणजे तुमचा सकाळचा जो नाश्ता आहे तो होणार आहे आणि त्याच्यासाठी मी जे बाकीचे पोहे, उपीट जे आहे ते स्किप केलेलं आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये कारण की स्मूदी घेते. अंजीर पण गोड आहे त्याच्यामुळे मुलांसाठी मी पोहे बनवून दिले. पण मी पोहे खाणार नाहीये. आता तुमच्यासाठी तुम्हाला जर समजा फराळ पण खायचा आहे, वजन पण वाढू नये त्याच्यासाठी तुम्ही जेवणा अगोदर 1 काकडी, 1 गाजर खाऊन घ्या. म्हणजे जेवणामध्ये तुम्ही चपाती आणि भात जास्त खाणार नाही. तुमचं प्रमाण जे आहे ते कमी राहणार. त्याच्यामध्ये पण वरण आणि भाजी तुम्ही भरपूर घ्या. तर ही टिप्स तुमच्यासाठी म्हणजे जेवणा अगोदर 1 काकडी आणि 1 गाजर खा. म्हणजे तुम्ही चपाती आणि भात तुमचा कमी खाल्ला जाईल किंवा मग ज्वारीची भाकरी खा किंवा नाचणीची, बाजरीची भाकरी तुम्ही खाऊ शकता. आता दिवाळीमध्ये बराच वेळ मिळत नाही धिरडे वगैरे बनवण्यासाठी. त्याच्यासाठी हा ऑप्शन मी दिलेला आहे बाकीच्या मेंबर्ससाठी. आता मी माझं ज्यावेळेस वजन मेंटेन ठेवायचं असेल, वाढू नये म्हणून मी इथे बिनतेलाची उडदाची जी डाळ आहे, काळ्या सालासकट ती घेतलीये. काकडी आहे, भाजी आहे आणि 1 चपाती घेतलेली आहे.
तर इथं मी तेल जे आहे ते वरणातलं स्किप केलेलं आहे. भाजीत थोडंच तेल टाकलंय. म्हणजे तुम्ही जर समजा शंकरपाळी, करंजी तेलकट खाताय समजा, तर मग वरणातलं, भाजीतलं तेल जे आहे ते स्किप करू शकता. म्हणजे ही माझी आयडिया आहे आणि मला काळी जी उडदाची डाळ आहे ती आवडते आणि जी उडीद डाळ आहे ती हाडांना जी आहे ती बळकटी देते, स्नायूंना मजबूत ठेवते. त्याच्यासाठी नक्कीच एक्सरसाइज करत असाल. आता पैलवान लोकं बघा उडदाची डाळ भिजवलेली खातात. तर तुम्ही नक्कीच जी उडदाची डाळ आहे ती आहारात त्याचा समावेश करा. आणि मी माझं जे दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये लाल भोपळा आणि दुधी भोपळ्याचा समावेश जास्त आहे. नाचणीची भाकरी अर्धी घेतलेली आहे आणि हे वाटाण्याचं वरण आहे, कमी तेलातलं आहे. थोडीशी घेवड्याची भाजी घेतलेली आहे. मी जी भोपळ्याची भाजी आहे ती कमी तेलातली घेतली. तर तुम्ही दुधी भोपळा आणि लाल भोपळा तुमच्या आहारामध्ये ठेवा. आता जे वजन तुमचं मेंटेन राहील. त्याच्यानंतर 4 ते 5 वाजता भूक लागली, किंवा तुम्हाला फराळ खायचंय, त्याच्या अगोदर एखादा ॲपल खा किंवा पाणी पिऊन घ्या. त्याच्यानंतर ते फराळ करा. म्हणजे तुमचं जे पोट आहे ते अगोदर थोडंसं भरलेलं राहील आणि जो फराळ आहे तो तुम्ही कमी खाल, प्रमाणात खाल. तर मग असं काहीतरी आयडिया केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर मी इथे अगोदर ॲपल घेतेय आणि त्याच्यानंतर मला वाटलं तर शंकरपाळी किंवा एखादी करंजी, थोडासा चिवडा जो आहे तो मी खाणार आहे. म्हणजे तो माझा कमी खाल्ला जाईल आणि दिवसभरात तुम्ही भरपूर पाणी प्यायचंय आणि सॅलड आणि फळं आहारामध्ये ठेवा. म्हणजे जे फराळ तुम्ही घेणार आहे, मैद्याचं गोड पदार्थ जे आहेत ते जे आहे ते व्यवस्थित पचणार आहे तुमचे. मेटाबॉलिझम फास्ट होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही फळांचा समावेश करा. बऱ्याच वेळा काय होतं आपण जास्तीत जास्त फराळच खातो. सकाळी फराळ, दुपारी फराळ, संध्याकाळी आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण खातो. मग ते आपल्या पोटात गॅस वगैरे निर्माण होतात. पचन व्यवस्थित होत नाही. बरोबर आहे? त्याच्यासाठी एक तर तुम्ही पाणी भरपूर प्या किंवा फळं तुम्ही ॲड करा. फायबरयुक्त पदार्थ घ्या, पालेभाज्या घ्या किंवा दुधी भोपळा आणि लाल भोपळा घ्या. आता माझं तर सध्या रोजचं जे आहे दिवसा 8 दुधी भोपळा, लाल भोपळा, त्याच्यानंतर इतर भाज्या ज्या आहे ते घेते आणि बिनतेलाचे जे डाळ आहे, उडीद डाळ आहे, त्याच्यानंतर तूप टाकून मुगाची डाळ ती पण छान लागते. माझ्यासाठी मी वेगळी बनवते किंवा मिक्स खिचडी अशी बनवते. तर नक्कीच तुम्ही ही टिप्स पण फॉलो केली तर तुमचं वजन वाढणार नाही. रात्रीच्या जेवणामध्ये मी इथे वरण घेतलेलं आहे. आता इथे मी बिनतेलाचं वरण घेतलंय. ज्वारीची भाकरी आहे, भेंडी आहे आणि गाजर आहे. म्हणजे अशा पद्धतीने मी माझं जे जेवणाचं ताट आहे ते ठेवते आणि थोडासा भात घेतलेला आहे. अशा पद्धतीने माझं रात्रीचं जेवण असतं. रात्री पण इथे मी सॅलड घेतलेला आहे, जेणेकरून माझं पचन फास्ट होणार आहे आणि लवकरात लवकर जेवणाचा काय करते प्रयत्न करते. तर तुम्ही जेवणानंतर तुम्ही ग्रीन टी पण घेऊ शकता. म्हणजे तुम्ही ग्रीन टी पिलं तर अर्धा 1 तासाने तुमचं पचन फास्ट होईल किंवा ओवा पाणी तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण ठेवा. रात्रीचं जेवण झाल्यानंतर परत वॉकिंग करा, म्हणजे शतपावली करा आणि शतपावली केल्यामुळे पण पचन फास्ट होणार आहे. आता इथे कौस्तुभ, मी आणि कौस्तुभचे बाबा आम्ही वॉकिंग करतो. अशा पद्धतीने माझं डेली रुटीन आहे, ते रोजचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल, ह्या टिप्स पण आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.